हॅलो फ्रेंड्स, आज मी सांगणार आहे गणपती स्पेशल उकडीचे मोदक रेसिपी। ही रेसिपी मी एकदम व्यवस्थित ट्रिक्स आणि टिप्ससहित सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही मोदक इझिली बनवू शकाल। हे मोदक बनवण्यासाठी मी एक खूप सोपी पद्धत वापरलेली आहे। इथे मी तांदळाच्या पिठाचा वापर न करता हे मोदक बनवलेले आहेत। इथे मी तांदूळ घेतलेले आहेत, आता इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ थोडेसे चिकट असतात, त्यामुळे आपल्याला उकड काढायला सोपी जाईल व आपल्याला मोदकाच्या पाऱ्या पण व्यवस्थित बनवता येतील। शिवाय हा तांदूळ सुवासिक पण असतो, त्यामुळे मोदक पण चविष्ट लागतात। आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 वेळेस हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। धुवून झाल्यानंतर हा तांदूळ आपल्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायचा आहे। आता हा झाकून मी 3 ते 4 तास भिजत ठेवणार आहे। तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण तयार करून घेणार आहोत। आता पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, 1 चमचा तूप टाकलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा मी खसखस टाकलेली आहे। ती थोडीशी भाजल्यानंतर आपल्याला ओला नारळ किसून घ्यायचा आहे आणि तो वापरायचा आहे। शिवाय 1 वाटी जर आपण ओला नारळ घेतला तर त्यासाठी आपल्याला त्याच्या निम्मा गूळ टाकून घ्यायचा आहे। हा गूळ मी व्यवस्थित किसून काढलेला आहे, जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होऊन एकजीव होईल। तसेच पाव चमचा मीठ आणि 1 चमचा सुंठ पावडर टाकून हे मिश्रण आता आपलं रेडी झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता, व्यवस्थित एकदम रसरशीत असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। हे सारण आता आपण एका बाउलमध्ये काढून ठेवूयात। तुम्ही यामध्ये जायफळचा पण वापर करू शकता। आता 4 तास झालेले आहेत। हा तांदूळ आपला व्यवस्थित भिजलेला आहे। आता हा तांदूळ आपल्याला स्ट्रेनरच्या साहाय्याने गाळून पाणी सगळं वेगळं करायचं आहे। आता या स्ट्रेनरवरतीच मी याला 5 ते 6 मिनिटं असंच ठेवणार आहे। 5 ते 6 मिनिटानंतर हे राईस आपल्याला आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। एकदमच बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली उकड व्यवस्थित होईल। आता हे सर्व तांदूळ मी ह्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। हे काढून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण ज्या कपाने राईस घेतला होता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप पाणी यामध्ये ॲड करायचं आहे व याची व्यवस्थित अशी एकदम बारीक पेस्ट करायची आहे। तुम्ही पाहू शकता, हे एकदम असं बारीक वाटलं गेलेलं आहे। वाटलं तर तुम्ही याला गाळून पण घेऊ शकता। आता हे सर्व मिश्रण आपल्याला पॅनमध्ये ॲड करायचं आहे। राहिलेलं पाणी आपल्याला टाकून जे चिटकलेलं असतं भांड्याला ते व्यवस्थित काढून ते त्या मिश्रणामध्ये टाकून ॲड करायचं आहे व आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला आता 1 चमचा साजूक तूप ॲड करायचं आहे व चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। हे ॲड करून झाल्यानंतर गॅस अगदी मंद आचेवर ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, याची उकड काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, हे सर्व आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हळूहळू हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल, तेव्हा आपल्याला थोडंसं जड जाईल हलवायला, पण तसंच आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायला लागणार आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत व खाली पॅनला पण चिटकणार नाही। तांदळाची पिठी तयार करून त्यापासून मोदक बनवण्याची पद्धत मला थोडीशी हार्ड वाटते, त्यामुळे मी ह्याच पद्धतीनं उकडीचे मोदक तयार करते। ही पद्धत अगदी सोपी पण आहे, याला वेळ पण कमी लागतो आणि चवीला पण छान होतात मोदक असे। आता तुम्ही पाहू शकता, हे पीठ अगदी घट्ट व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे। असं हलवत राहिल्यामुळे ते खाली चिटकणार नाही आणि त्याचे गोळे पण तयार नाही होणार। ह्याला मंद आचेवरच शिजवायला लागतं, त्यामुळे ह्याला 5 ते 6 मिनिट कंटिन्यू हलवत राहायला लागतं, तेव्हा आपली उकड छान अशी तयार होते। तुम्ही पाहू शकता, आता बऱ्यापैकी हे सगळं घट्ट झालेलं आहे। हे आता सारण एकदम व्यवस्थित होत आहे।
हे जेव्हा तयार होतं तेव्हा हे थोडंसं ट्रान्सपरंट दिसतं आणि पॅन पण पीठ सोडायला लागतं, असं खाली चिटकत नाही पीठ तयार झाल्यानंतर. आता याला आपण 4 ते 5 मिनटं असंच झाकून ठेवूयात, जेणेकरून ते वाफलं जाईल आणि व्यवस्थित आपली उकड तयार होईल. आता मी थोडंसं हे पीठ काढून घेतलं होतं पाहण्यासाठी कसं वाटतं ते. आता सर्व पीठ आपलं थंड झालं आहे बऱ्यापैकी. याला गरम गरमच मळण्याची गरज नाही आहे. हे थंड झालं तरी एकदम याची व्यवस्थित उकड तयार होते. तुम्ही पाहू शकता किती इझिली ही उकड मळली जाते. पूर्ण एकजीव झालेलं आहे हे उकड. आता ही व्यवस्थित अशी 2 ते 3 मिनिट अशी व्यवस्थित एकजीव करून याचे आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत. या 1 पाऊण कपच्या तांदळाच्या उकडमध्ये आपले 12 ते 13 मोदक तयार होतात. आता हे पीठ असं व्यवस्थित वळून याचे आपण छोटे छोटे बॉल तयार करून घेऊयात. असे छोटे छोटे बॉल तयार करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती इझिली असे सॉफ्ट उकड तयार झालेली आहे ते. आता याच्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला. दोन्ही हाताच्या 3-3 बोटांचा वापर करत सेंटरला प्रेस करत आपल्याला असं गोल फिरवत अशी छान पातळ पारी तयार करून घ्यायची आहे. आता ही पारी तयार झाल्यानंतर आपल्याला कळ्या करायच्या आहेत तयार. त्यासाठी आपण 3 बोटांचा वापर करून अशी मस्त अशी छान त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. असे एक कळी तयार झाल्यानंतर लगेच दुसरी कळी तयार करत अशा गोल अशा छान कळ्या पाडून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी इथे कळ्या पाडत आहे ते. हे अशा कळ्या पाडून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. हे आतल्या साईडनं थोडंसं खोल ठेवून साईडनं कळ्या तयार केलेल्या आहेत. आता हे सारण भरून झाल्यानंतर ते थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे व असं एका साईडनंच आपल्याला फिरवत जायचं आहे. खाल्ला हात आपल्याला अपोजिट साईडनं फिरवायचा आहे व वरचा हात असा गोल फिरवत छान सर्व कळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. अशा एकत्र करत आपल्याला सेंटरला सर्व एकत्र करून बंद करायचा आहे. अशा प्रकारे आपला छान मोदक तयार होईल. तुम्ही इथे पाहू शकता आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. तर हे सर्व मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. पाऊण कप तांदळाच्या उकडीसाठी आपल्याला पाऊण कप नारळाच्या किसाचा सारण बरोबर होतं. तर इथे आता आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे ह्या चाळणीला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे व यामध्ये सर्व मोदक काढून ठेवणार आहे. हे मोदक काढून ठेवून ही चाळणी आपण थोडा वेळ बाजूला ठेवून आधी पाण्याला उकळी आणून घेणार आहोत. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतरच आपल्याला मोदक वाफवून घ्यायचे आहेत. आता इथे मी गॅसवरती हे पातेलं ठेवून यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवणार आहे व याला एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपण ती चाळणी तशीच ठेवून 10 मिनिटासाठी हे उकडून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर आपले सुंदर असे पांढरे शुभ्र मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर यावरती केसर टाकायचं असेल तर उकडण्यापूर्वी एक मोदकावर एक स्टँड ठेवून ते तुम्ही उकडू शकता. त्याने केसरचा कलर मोदकावरती उतरतो. तुम्ही पाहू शकता आपले मोदक कसे एकदम छान झालेले आहेत. ते अजिबात खाली असे चिटकले नाही आहेत. एकदम मोकळे छान झालेले आहेत. असे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा.
तुम्ही पाहू शकता आपला मोदक किती सॉफ्ट झालेला आहे, तो इझिली ब्रेक होतोय. यामध्ये आता मस्त तुपाची धार टाकायची आणि एन्जॉय करायचं. खूपच असे सुंदर असे अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही या रेसिपीने नक्की एकदा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.